सरपंच उपसरपंच चषक 2022 हे शानदार पर्व. या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं कालच्या रजनीला सुरुवात झाली आणि तदनंतर सिद्धिविनायक व्हाळ संघानं टॉप 4 मध्ये प्रवेश केला. आजच्या रजनीमधून कोण टॉप 4 मध्ये प्रवेश करेल हे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्यापर्यंत रिझल्ट येईल. आज या नाईट मध्ये पहिल्या राऊंडचे सर्व सामने आम्ही काल देखील खेळून घेतले आणि आज देखील या रजनीमध्ये पहिल्या राऊंडचे सामने खेळवले जातील. त्याच दरम्यान नारपोलीचे आपले हे दिग्गज क्रिकेटर आणि युवा नेतृत्व प्रकाश पाटील, वासुदेव पाटील आणि आणि पाप्या यांना विनंती केली जाते की आमच्या स्वागताचा सन्मान त्यांनी स्वीकार त्यांनी करायचा आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना डेरवली विरुद्ध कोण. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत मुलेच्या हातामध्ये चेंडू मात्र आपण पाहतोय डेरवली संघाकडून. डेरवली संघ जास्ती उशीर मात्र तुम्ही करताय. मधली 15 मिनिटं मात्र वेळ तुम्ही आमचा घेतलाय. 20 मिनिटाच्या आत आपल्याला ही इनिंग संपवायच्या आणि इथून मात्र तुमचा टाइम स्टार्ट झालाय. अगदी 20 मिनिटाच्या अगोदर आपल्याला ही इनिंग मात्र संपवायची आहे. श्रीदत्त भातान आयोजित ही भव्य दिव्य रजनीची स्पर्धा. प्रशांत मुळेच्या हातामध्ये मात्र चेंडू ऑन स्ट्राइक खेळेल कोण संघाकडून. अनिकेत म्हात्रे नॉन स्ट्राइक एंड वर अक्षय म्हात्रे, अक्षय गातारे. यावेळीचा पहिला चेंडू आपण पाहतोय पॅडवर मात्र अदलला आणि मोठी अपील मात्र केली गेली. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत मुले. खरोखरच पहिला चेंडू अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू जकडून ठेवलं ते फलंदाज अनिकेत म्हात्रेला. यावेळी देखील तशाच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक असे दोन सेम चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाले. या चेंडूवर मात्र लेगबॅकच्या स्वरूपात एकेरी धाव आली आणि या एकेरी धावेच्या साह्यानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं श्री गणेशा झालाय तो टीम कोणचा. या एकेरी धावेनं मात्र श्री गणेशा झालाय. स्ट्राइक मात्र आता रोटेट झाले. अक्षय गातारे एक बलाढ्य खेळाडू मात्र आता ऑन स्ट्राइक आलाय कोण संघाकडून. थोडस रनअप चुकतोय गोलंदाजाचा. प्रशांत मुले एक सुंदर गोलंदाजी करतोय आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतो की आतापर्यंत जरी एकच धाव त्यानं खर्ची केली आहे. कोण विरुद्ध डेरवली असा हा बलाढ्य सामना मात्र आपल्या भेटीला आलाय. आज मात्र आजच्या रजनीमध्ये मात्र आपल्याला आपल्या विभागातील सर्व दिग्गज संघ मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये भातानपाड्याचे देखील 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू धोकावू शकतो ना. इथून मात्र फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपात अक्षय गातारे. अक्षय गातारेला मात्र स्वस्तात परतावं लागतंय. त्याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि आपल्या भातानपाड्याचे युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जातं ते भाई बबन मुकादम यांचं इकडे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. अक्षय गातारेला मात्र 0 वर परतावं लागतंय. अगदी डगआउटचा शिकार ठरलाय तो अक्षय गातारे हा फलंदाज. ज्या अक्षय गातारे करून संपूर्ण अपेक्षा होत्या टीम कोन्सला आणि त्या अक्षय गातारे मात्र पूर्णपणे असफल ठरला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की नौका फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत मैदानात येताना अक्षय म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे ही जोडी मात्र आता आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. त्याच दरम्यान भातान ग्रामपंचायतचे माजी सदस्य माननीय अरुणजी पाटील साहेब हे देखील इकडे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रशांत मुले मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेचून देत नाहीये.
ते कोण संघाच्या फलंदाजांना. यावेळेचा चेंडू खणून काढलाय अक्षय म्हात्रेनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. एकंदरीत चेंडू जातोय सीमा पार चौकार. या चौकारानं आता मात्र सुरुवात केली अक्षय म्हात्रेनं. आपलं अकाउंट मात्र त्यानं 4 या धावेनं खोललं. एकंदरीत आपण पाहतो या 4 धावेच्या मध्येनं पहिलं षटक कार्यरत असताना धावपटलावर धावा मात्र जोडल्या जात आहेत 5 धावा आतापर्यंत धावपटलावर जात आहेत. प्रशांत मुले वाख्यानं जोग गोलंदाजी करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते डेरवली संघाकडून. डेरवली संघ हे लक्षात असू द्या की 20 मिनिटाच्या अगोदर आपल्याला ही इनिंग मात्र संपवायची आहे. अतिशय भव्य दिव्य अशी ही टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा आगाज खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये झाला. यावेळी मात्र सुंदर फटका खेचलाय कार्पेटच्या साहाय्याने. लॉंग ऑफचा खेळाडू मात्र चेंडूच्या खाली येईल आणि तदनंतर मात्र मिळतीये सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं आपण पाहतोय 6 धावा मात्र धावपटलावर जातात. मॅन्डेटरी पॉवर प्लेला साजेल आणि शोभेल अशी गोलंदाजी मात्र यावेळी प्रशांत मुलेच्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश डेरवली विरुद्ध प्रणित 11 कोण असा हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी खणून काढलेला चेंडू स्टेट ड्राईव्ह येतोय. क्षेत्ररक्षक विनायक मात्र चेंडूच्या खाली आले आणि चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेतली. एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 7. अक्षय गाताडे मात्र स्वस्त्यामध्ये परतला होता. त्यांनी जणू काय त्याच्या स्वतःच्या पायावर धोंड मारून घेतलं होतं आणि तदनंतर मात्र या 2 खेळाडूंनी खेळ केला. पहिल्या षटकात सावध पवित्र घेऊन 7 धावा जमवल्या आणि आता मात्र श्री गणेश डेरवली संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार विनायक धुमाल यांनी मात्र आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. अतिशय भव्य दिव्य अशी ही शृंखला सरपंच उपसरपंच चषक 20-22 हे शानदार पर्व 1-2 नव्हे तर तब्बल 14वं वर्ष या शृंखलेचं. 14 वर्ष केलेली तपस्या खऱ्या अर्थानं फलाला आले. 14 वर्ष सातत्यानं रजनी स्पर्धेचं आयोजन आमचे मुख्य आयोजक चंद्रकांत भोईर साहेब यांच्या माध्यमातून केलं जातंय आणि मंचावर मान्यवर देखील भरपूर पाहायला मिळतात. मान्यवरांची मांदियाली देखील पाहायला मिळते. अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत आहेत. विनायक धुमाल याचा पहिला चेंडू. अनिकेतनं मात्र हा चेंडू खेळून काढलाय. अगदी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. फेकी ही ताकदीची झाली आहे आणि तदनंतर घेतली आहे ती एकेरी धाव आणि या एकेरीनं काय जास्त होणार नाहीये. 8 धाव मात्र धावपटलावर जोडल्या जातात आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाले. अक्षय म्हात्रे पुनश्च स्ट्राईक वर येतील. यावेळचा काय चेंडू पिच केलाय. चेंडूनं अतिरिक्त उचली मात्र घेतली आणि अक्षय म्हात्रेच्या फळीचा आणि चेंडूचा संपर्क आला नाही आणि एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये. यावेळी मात्र खणून काढलाय चेंडू. प्रत्येक चेंडू आपण पाहतोय गोलंदाज आपला एफर्ट दाखवतोय आणि अशा चेंडूवर देखील प्रहार चढवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला जात आहे. आजच्या रचनेमध्ये असं वाटतंय पहिल्या सामन्यानंतर आणि हा दुसरा सामना की धावा मात्र कमी होत आहेत. लो स्कोरिंगचे सर्व सामने होतील का हे पाहणं महत्वाचं असेल कारण की आता मैदानावर ड्यू फॅक्टर आहे. थोडासा पावसाचं सावट देखील आलं होतं आणि तदनंतर चेंडू मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत कारण की ड्यू फॅक्टर थोडासा आहे. ओलावा मैदानामध्ये जरूर असेल. या चेंडूवर देखील एकेरी धाव मिळाली आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 10. यावेळी मात्र त्या उलट सर्व घडलं. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय बऱ्याचशा काळानंतर. अक्षय म्हात्रेचा ब्रँडेड षटकार. या षटकारानं खऱ्या अर्थानं आता मात्र गती दिली आहे. ती कोण संघाच्या धावसंख्येला कोण संघाच्या अकाउंट मध्ये धावा मात्र जमल्यात त्या 16. 1 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 16 धावा मात्र जोडल्या जातील
16 धावा मात्र जोडल्या जात आहेत कोण संघाच्या अकाउंट मध्ये. चेंडूची पूर्तता करा. डेरवली विरुद्ध कोण असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचं कौल मात्र जिंकलं ते डेरवली संघाने. तदनंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रशांत मुलेनं वाक्याने जोगे गोलंदाजी केली आणि तदनंतर विनायक धुमालचं हे षटक. यावेळी लेटकट केलं चेंडूला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. कौशल्याचा चौकार. या चौकाराच्या साह्यानं 20 धावा मात्र धावफलकावर लागतात. अक्षय म्हात्रेच्या पलीतून हा सुंदर फटका मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील इथे संपुटात आलाय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 1 षटकार आणि 1 चौकाराचा मार खाऊन देखील 13 धावा खर्च केल्या त्या विनायक धुमाळनं. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे पाहणं महत्वाचं असेल. आपण कालच्या रजनीपासून पाहतोय भातांग ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय सुनीलजी सते हे सातत्याने स्कोरिंगचं काम करतायत आणि अगदी प्रोफेशनल स्कोरर सारखं काम त्यांच्या माध्यमातून या रजनी स्पर्धेमध्ये घडतंय. धनंजय भोईरच्या हातामध्ये मात्र आता तिसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेलाय आणि येणाऱ्या ह्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र उभारावं लागतील. दोन्ही संघांचा जर विचार केला तर अगदी तुल्यबल्य असणारे हे 2 संघ आहेत आणि अगदी जवळचे 2 संघ. दोघांचा खेळ एकामेकांना अगदी जवळून पाहिलेला आहे आणि अशा ह्या 2 संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला भातांच्या मैदानावर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने प्रशांत मुलेनं गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने विनायक धुमालनं गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी धनंजय भोईरच्या माध्यमातून घडेल का की त्या उलट धनंजय भोईरवर येणाऱ्या चेंडूवर प्रहार चढवले जातील का? कारण की गरज आहे आता कोण संघाला प्रहार चढवण्याची. यावेळी मात्र काय फटका खेचलाय. चेंडूचा वेट केला आणि तदनंतर या चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने षटकार. सुंदर फटका मात्र अनिकेत म्हात्रे उर्फ चिंट्या याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला. हा पहिला षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत अनिकेत म्हात्रे शांत होता. एकेरी धाव त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती, परंतु त्यानं ओळखलंय एखादा गोलंदाज आपल्याला भेटेल आणि त्याच्यावर प्रहार चढवण्याची संधी देखील आपल्याला प्राप्त होईल. यावेळी देखील तसंच ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत म्हात्रेनं, पूर्ण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश धनंजय भोईर मॅन फ्रॉम डेरवली. श्री गणेश डेरवली विरुद्ध कोण असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात आजच्या ह्या रजनीमध्ये आपल्या विभागातील दिग्गज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग स्टार्ट पासूनच आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय. सुंदर चेंडूचा फेकी मात्र केली आहे धनंजय भोईरनं. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवल्यानंतर तदनंतरच्या चेंडूवर कमबॅक पाहायला मिळालंय. ते डेरवली संघाचा हा गोलंदाज धनंजय भोईरच्या माध्यमातून. शिवशक्ती भातानपाडा, मैत्री 11 भातानपाडा, तदनंतर जय हनुमान भातान हे अगदी आपल्या सर्वांचे लाडके संघ मात्र या सामन्यामध्ये आजच्या रजनीत खेळताना पाहायला मिळतील. या वेळचा चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावेंसाठी. या 4 धावेंच्या मदतीनं 30 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. यावेळचा चेंडू मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला.
येथून मात्र चेंडू जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. बिग हिट षटकार. आणि पंचांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि हा चेंडू जातोय वनबाउंड सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षकाने थोडी गलती केली. मला असं वाटतं तिथे क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार विनायक धुमाल असेल ते अगोदरच थोडे पुढे आले आणि बॉलचा अंदाज या रजनी स्पर्धेमध्ये कमी येतोय क्षेत्ररक्षकाला आणि त्याचीच चुकी घडली आणि चेंडू गेला 4 धाव्यांसाठी. यावेळी मात्र काय कौशल्य दाखवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तत्पूर्वी घेतली जाते ती एकेरी धाव आणि या एकेरीच्या साहाय्यानं धावफलकावर धावा मात्र लागल्यात त्या 35. आणि तिसरं षटक देखील संपुष्टात आलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा मात्र धावफलकावर जोडल्या जातात. 4 षटकांचा हा सामना. टीम मीटिंग नाही पाहिजे डेरवली प्लीज. टीम मीटिंग नका घेऊ. टीम मीटिंगला कोणत्याच टीमला ऑलआउट नसणार आहे. सर्व संघाने याची दखल घ्यायची आहे. 35 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. याच्यानंतर होणारा सामना शिवशक्ती भातानपाडा विरुद्ध शिवाजीनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अगदी लगेचच आमच्या मंचावर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. शिवशक्ती भातानपाडा विरुद्ध शिवाजीनगर याच्यानंतरचा सामना. या लगेच कर्णधार भातानपाडा संघाचा कर्णधार या. पण आपल्याला विनंती केली जाते की लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय प्रणल पाटीलच्या हातामध्ये. भातानपाडा संघाचे कर्णधार इकडे उपस्थित राहिलेत. शिवाजीनगर संघाच्या कर्णधाराला मी लगेच विनंती करतोय की आपण यायचं आहे. लगेचच नाणेफेकीचा कौल मात्र केला जाईल. प्रणल पाटीलच्या हातामध्ये हे स्लॉगवरचं षटक सोपवले कर्णधारानं आणि प्रणल पाटीलला देखील धावा कमीत कमी खर्च कराव्या लागतील. यावेळी पहिल्या चेंडूवर प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलाय. प्रेक्षक मात्र क्षेत्ररक्षक बनला आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार. लागोपाठ जर 3 षटकार लगावले तर कैलासवासी सारिका 11चे पॅकर यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक मात्र फलंदाजाला दिलं जाईल. यावेळी पायचीत पकडला गेलाय फलंदाज अनिकेत म्हात्रेला आणि इथून मात्र त्याची विकेट जाते. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतरच्या पुढच्या चेंडूवर लगेचच त्याची विकेट जाते. दोन्ही संघाचे कर्णधार इकडे उपस्थित राहिलेत. लगेच नाणेफेकीचा कौल मात्र केला जाईल. अनेक मान्यवर मात्र आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. माननीय बालारामजी भोईर साहेब, माननीय जनार्दनजी घरज साहेब, सालाबाद प्रमाणे संतोष जुमारे यांच्याकडून 500 रुपये मात्र जमा करण्यात आलेले आहेत. त्याच दरम्यान माननीय श्री संदेश म्हात्रे साहेब कोण यांना विनंती केली जाते की आपण अतिथी कक्षावर आसनस्थ व्हायचं आहे. आकाश म्हात्रे ये देखील पायचीच्या स्वरूपात पकडले गेलेत. एका पाठोपाठ एक असा दुसरा गडी मात्र एलबीच्या स्वरूपात आउट होतोय. अनेक मान्यवर मात्र मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. केशवजी गायकर साहेब, त्यानंतर सुभाषजी भोईर साहेब, माननीय बबनजी मुकादम साहेब, माननीय महादेवजी पाटील साहेब, माननीय सुधीरजी झुमारे आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मात्र गोलंदाज आहे तो प्रणल पाटील आणि त्यांनी जर हॅट्रिक साधली तर माननीय रमाकांतजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र त्याला दिले जाईल. काय सामना घडतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र केली जाते ती प्रणल पाटीलच्या माध्यमातून.
प्रणल पाटीलने पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार जणू खाल्ला. तदनंतर मात्र दृष्ट लागली ती कोण संघाच्या फलंदाजाला आणि एका पाठोपाठ एक असे 2 गडी मात्र एलबीच्या स्वरूपात बाद झाले. एलबीच्या स्वरूपात विकेट मात्र गमवावी लागली ती चिंट्याला आणि त्याचा साथी फलंदाज आकाश मात्रेला. आता मात्र नौका फलंदाज मैदानात दाखल झालाय साहिल मात्रे. यावेळी साहिल मात्रेनं मात्र चेंडूला दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि काय ताकदीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातंय. एक धाव मात्र इथे मिळेल. या एकेरीच्या साहाय्यानं 42 धावा मात्र जोडल्या जातात धावफलकावर. पुन्हा एकदा प्रणल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण मात्र होतोय. डे आणि नाईट याच्यामध्ये असलेला फरक मात्र आता तमाम प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साहाय्यानं 46 धावा मात्र धावफलकावर जोडल्या जातात. शेवटचं षटक कार्यरत आहे प्रणल पाटीलचं. प्रणल पाटील वाक्याने जोगी गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ मात्र त्याला मिळत नाहीये. यावेळी खणून काढलेला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता परंतु झेल मात्र जमिनीला दान झाला आणि इथून मात्र तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता. तिसऱ्या धावेला विकेट गेली आणि इथून मात्र 2 धावा या चेंडूवर मिळतील. पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम सत्र फलंदाजी करणाऱ्या कोण संघाने जमवल्यात 48 धावा. 49 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय ते डेरवली संघासमोर. याच्यानंतरचा होणारा सामना शिवशक्ती भातनपाडा विरुद्ध शिवाजीनगर यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकीचं कौल केलं जातंय. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय बबनजी मुकादम साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि लगेचच साहेबांचा सन्मान देखील आमचे मुख्य आयोजक चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून केला जाईल. त्याच दरम्यान माननीय बबनजी मुकादम साहेब यांचा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान मात्र आमचे मुख्य आयोजक चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण पाहतोय विद्यमान सामना चालू असणारा सामना कोण विरुद्ध डेरवली. प्रथम सत्रात फलंदाजी करताना कोण संघानं उभारल्यात 48 धावा आणि 49 धाव्यांची गरज आहे ती डेरवली संघाला. 24 चेंडू आणि 49 धावा कशा पद्धतीने डेरवली संघ पार करेल की या धावा डिपेंड करण्यात यश येईल कोण संघाला. याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण पुनश्च वळूयात रोशन सकपाल सर यांच्याकडे. धन्यवाद. त्याच दरम्यान आमच्या मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय. युवा नेतृत्व संदीप काटवले साहेब यांना मी विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचनंतर भातंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय मधुकरजी मुकादम साहेब यांना देखील मी विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचनंतर संतोषजी जुमारे साहेब यांना देखील मी विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करायचा आहे. तदनंतर युवा नेते रुपेशजी भोईर यांना देखील मी विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तदनंतर युवा नेते समीर भोईर यांना देखील मी विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आमचे मुख्य आयोजक चंद्रकांत भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान मात्र या मंचावर केला जातोय. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
या दरम्यान आपण पाहू शकाल कोणगावचे तरुण तडफदार नेतृत्व संदेश म्हात्रे, कैलासवासी सारिका, 11चे पॅकर्स प्रोप्रायटर कैलासवासी सारिका, त्यांच्या बहिणीच्या नावाने ही संघाचं नाव ओळखलं जातं आणि खूप मोठं तरुणांच्या पाठीमागे त्यांचं नेहमीच योगदान असतं. मग संघ पॅक करणं, त्यांच्याबरोबर खेळायला जाणं, या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून घडत असतात. असे तरुण नेतृत्व आपण पाहू शकाल. संदेश म्हात्रे यांचंही आपण स्वागत करूया. कोणगावचे रहिवासी सन्माननीय माजी सरपंच बाळाराम भोईर साहेब, आपणाला विनंती केली जाईल की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. संदेश म्हात्रे यांना पाहू शकाल. कोणगावचे सुपुत्र आहेत आणि क्रिकेट असो वा तरुणांबरोबर कोणताही कार्यक्रम असो त्यांचं नेहमी योगदान असतं. त्यांचं आपण स्वागत करूया. खूप मोठ्या प्रचंड संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहू शकाल या स्पर्धेला. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. सभी दर्शक यहाँ पे बताना चाहूँगा, आप और हम है सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2022, कैलाशवासी संजय भोईर मेमोरियल ट्रॉफी 2021 जीतने के लिए 49 रनों की जरूरत. याच दरम्यान आपण सन्माननीय तुकाराम मुकादम साहेब, आपणालाही विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये जायचं आहे आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय तुकाराम मुकादम. तो विनायक धुमाल और दूसरे बल्लेबाज हम आशीष मुंडे को देखेंगे और गेंदबाज अनिकेत म्हात्रे. बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा यहाँ पे पेश किया था अनिकेत ने, वही अब गेंदबाजी की बागडोर संभालते हुए. जी हाँ, संदेश म्हात्रे की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम कैलाशवासी सारिका 11 के नाम से दिया जाएगा. गेंदबाज तैयार है अनिकेत म्हात्रे. यार फर्स्ट वन, रफ्तार भरी गेंदबाजी अपील हो रही है और यह पहले विकेट का खात्मा. विनायक धुमाल को लौटना पड़ेगा. गोल्डन डक विकेट के शिकार हुए थे डेरवली टीम के. पहली गोल्डन मछली जाल में फंसी है. 0 की नीचे औसत पर मैदान से बाहर. 49 रनों की जरूरत है. 48 रन बनाए थे अक्षय गाताड़े. 0 की निजी योगदान पर मैदान के बाहर जाने के बाद ऐसे लग रहा था कि बारी लुढ़क जाएगी कौन टीम की, लेकिन अनिकेत म्हात्रे ने क्या लाजवाब इनिंग को अंजाम दिया था. रन बनाए थे उन्होंने 13 गेंदों पर 24 रनों की इनिंग को अंजाम दिया था और उसकी बदौलत 48 रन बना चुकी थी कौन टीम. एक तरफ कौन टीम, एक तरफ श्री गणेश डेरवली टीम हम देखेंगे. टीम की टोटल अगर रन संख्या देखी जाए तो स्कोर कार्ड के ऊपर 0 रन 1 विकेट के नुकसान पर. काफी बढ़िया शुरुआत. 48 रन बन चुके हैं 49 रनों के. 49 टू विन बिटवीन 24 बॉल्स. 49 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. 0 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट 0 धावसंख्येवर परततोय विनायक धुमाळ. देखिएगा बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी जरूर देखने को मिलेगी अनिकेत म्हात्रे का. बेहतरीन रफ्तार के सौदागर कहे जाते हैं ये अनिकेत म्हात्रे कौन टीम के. दुरवाली छोर से अगली गेंद ब्लॉक होल में खोद कर निकाली है इस गेंद को. 30 यार्ड सर्कल के अंदर फील्डिंग करने का प्रयास. 1 ही रन पर संपुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को और इस 1 रन के साथ अकाउंट ओपन. 1 विकेट के नुकसान पर 1 रन. हाल ही में जनवरी में मेरे ख्याल से उपसभापति ट्रॉफी 2022 का आयोजन इसी मैदान के ऊपर अरुण पाटिल उनकी निगरानी में होने वाला है. बेहतरीन आयोजन है. वो भी इसी तरह से डे नाइट के टूर्नामेंट्स का ऑर्गेनाइज करेंगे. उपसभापति वसंतदादा काटावले की नाम से जानी जाने वाली ये प्रतियोगिता आने वाली 13, 14, 15, 16 तारीख को जरूर अब यहाँ पे क्रिकेट का आनंद लेने के लिए आइएगा. इस बार देखिएगा बेहतरीन शॉट खेला ऑन साइड में, वहां पे खिलाड़ी मौजूद. 1 ही रन मिलेगी. टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 2 रन. एक तरफ कून टीम तो दूसरी तरफ हम देख रहेंगे डेरवली टीम. 48 रन बन चुके हैं. 49 रनों की जरूरत है जीतने के लिए. अभी तक रन बने हैं 2. पहली पावर प्ले की ओर अनिकेत म्हात्रे. आज अनिकेत म्हात्रे छा गए. बल्लेबाजी के तौर पर भी बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली.
बढ़िया स्ट्रोक खेला इस बार ऑन साइड में, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है, कितने रन आएंगे ये देखना जरूरी होगा। और अंपायर का इशारा, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। प्रीतम पाटील, प्रीतम म्हसकर, त्यानंतर आमचे भाई म्हसकर आहेत, त्यानंतर भाई पाटील आणि नरेंद्र म्हसकर बॅक टू बॅक जर 3 षटकार लगावले गेले डेरवली संघाच्या फलंदाजांनी तर एक दिनेश पाटीलने जर 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। धन्यवाद। इस बार गेंदबाज तैयार है, दूर वाली छोर से सामने है बल्लेबाज दिनेश पाटिल। ये बढ़िया गेंद 38 दायरे के अंदर, अच्छी कोशिश थी, 1 ही रन मिलेगी और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 7। दिनेश पाटिल रायगड जिल्हा, महान खेळाडू ही क्रिकेटची पंढरी। रायगड महाराष्ट्रामध्ये आवाज घुमणारा आवाज आपण त्यांचा ऐकत आला। गळा जेवढा गोड आहे तेवढी मात्र ताकदीची फलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहली पावर प्ले अनिकेत माद्रे, शव्वा जरूर खाया था, थोड़ी सी मिसफील्डिंग हुई थी। इस बार गेंदबाज फिर एक बार अनिकेत तैयार, बढ़िया स्ट्रोक खिला, खोद कर निकाला है, आउटसाइड ऑफ सम गेंदबाजी करने का प्रयास था अनिकेत का और मिलेगी मात्र 1 ही रन। और इस 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 8 रन बन चुके हैं। 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट की नुकसान पर 8 रन। आउट होने वाले पहले बल्लेबाज थे विनायक धुमाल, जो गोल्डन डक विकेट का शिकार हुए थे। उसके बाद हम देखेंगे आशीष मुंडे, जो 1 रन पर 2 रनों के ऊपर खेल रहे हैं, और दूसरे दिनेश पाटिल एक चौवा लगाकर निजी 5 रनों के ऊपर खेल रहा है। टीम मीटिंग मत लीजिएगा, 7 रनों के ऊपर खेल रहे हैं, माफ कीजिएगा। नए गेंदबाज दूसरी नंबर की गेंदबाजी के लिए तैयार है अक्षय महात्रे। 49 रनों की जरूरत है। पनवेल महानगर पालिका के हमारे नगर सेवक सन्माननीय बबन मुकादम साहब यहाँ पे मुकाबले का आनंद ले रहे हैं। आज 2 टीमें भातनपाड़ा की खेलने वाली है, तो शायद बहुत ज्यादा तादाद में भातनपाड़ा के सपोर्टर्स इस मैदान के ऊपर जरूर देखने को मिलेंगे। जब जब क्रिकेट के मुकाबले होते हैं तब तब बबन मुकादम साहब हरदम हमें देखने को मिलते हैं। स्वागत है सर आपका उप सरपंच सरपंच ट्रॉफी 2022 के शानदार कारवां में। नए गेंदबाज अक्षय महात्रे दूसरी नंबर की गेंदबाजी के लिए तैयार है। सामने है बल्लेबाज आशीष मुंडे, बढ़िया स्ट्रोक खेला, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे है लेकिन दर्शक बनकर रह गए। गेंद गई सीधी मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन। लाजवाब क्रिकेट। टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 14 रन आने वाली 17 गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। तीसरे अंपायर की मांग की गई है। प्रवीण भोईर जो कि तीसरे अंपायर की भूमिका में जाएंगे मैदान के अंदर। अक्षय गेंदबाजी के तौर पर अगर हाईट्रिक लेते हैं, विकेटों की हाईट्रिक, तो कैलाशवासी सारिका 11 के जो प्रोप्राइटर है वो हमारे संदेश महात्रे, उनकी तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। इस दौरान हमारे तानाजी पाटिल भी यहाँ पे आ चुके हैं, सदस्य है ग्राम पंचायत के। दूसरे हमारे अशोक भोईर साहब यहाँ पे आ चुके हैं, उनका भी स्वागत करना चाहेंगे। आइएगा सर, मोस्ट वेलकम, आपका स्वागत है। अक्षय महात्रे पहली गेंद के ऊपर छक्का जरूर दागा था बल्लेबाजी करते हुए यहाँ पे आशीष मुंडे ने, और इरादे स्पष्ट कर लिए है यहाँ पे आशीष मुंडे ने। जीतने के लिए अब भी जरूरत है, 17 गेंदों के ऊपर 35 रनों की जरूरत है। तीसरे अंपायर की मांग की गई है, शक की नजरिए में देखा गया है गेंदबाज को। अब देखेंगे प्रवीण भोई तीसरे अंपायर की भूमिका में। दूर वाली छोर से गेंदबाज अक्षय तैयार है, सामने है आशीष मुंडे, एक धाकड़ बल्लेबाज कहे जाते हैं श्री गणेश डेरवली टीम के। आउटसाइड ऑफ सम, थोड़ा सा दबाव आया, प्रेशर आया गेंदबाज के ऊपर,
और इस गेंद के ऊपर वाइड करार दिया गया अंपायर द्वारा। टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 15 रन। अब 16 गेंदें बची है, 17 गेंदें 34 रनों की जरूरत। बाहर निकले थे बल्लेबाज, मिड विकेट के सर के ऊपर से खेल दिया और एक मैक्सिमम ब्लास्टिंग 6 रन। क्या लाजवाब बारी खेल रहे बल्लेबाज आशीष मुंडे, जीत की तरफ बढ़ने की कोशिश कर रहे हैं। लगातार छक्के, दूसरी गेंद के ऊपर दूसरा छक्का दागा गया गेंदबाज अक्षय म्हात्रे के और टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 21 रन। 16 गेंदें अंतिम बची है, 28 रनों की जरूरत है जीतने के लिए। अब आएगा मजा क्रिकेट का दोस्तों, क्योंकि अब ताकत लगाई जा रही है डेरवली श्रीगणेश डेरवली टीम की तरफ से भी। अब मजा आएगा, कौन जीतेगा कौन हारेगा देखना पड़ेगा। कमाल की तादाद में दर्शक होंगे, सपोर्टर्स अगर देखे जाए। सुनील सत्य साहब, मैं आपसे बताना चाहूंगा, जितने सपोर्टर्स डेरवली के रहेंगे आज का डेरवली टीम को सपोर्ट करने के लिए, उतने ही सपोर्टर्स कोन की भी रहेंगे, क्योंकि जब जब मुकाबला होता है डेरवली कोन तो बहुत ज्यादा तादाद में सपोर्टर्स रहते हैं उनके। ये बढ़िया स्ट्रोक इस बार देखिएगा, बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में छक्कों की हाई ट्रिक लगाई है बल्लेबाजी करते हुए। यहां पे बल्लेबाज ने क्या लाजवाब पारी, 6 रनों के साथ टीम का टोटल रफ्तार से बढ़ता हुआ 27 रन, 27 फॉल ऑफ 1 विकेट। सरदर्द बन चुका है ये बल्लेबाज आशीष मुंडे अब कौन टीम के लिए। और अब कड़ा सवाल उठा है इस वक्त अक्षय म्हात्रे के ऊपर कि किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं अक्षय, क्योंकि 3 गेंदों के ऊपर 19 रन खर्च कर चुके हैं अक्षय। आशीष मुंडे ये बेहतरीन बल्लेबाज, अब देखना होगा क्या छक्के दागे हैं आशीष मुंडे ने। कमाल की बल्लेबाजी, सलाह मशवरा नितिन म्हात्रे हम देख रहे हैं इस वक्त। अक्षय को कुछ सलाह मशवरा जरूर दिया गया है, लेकिन देखना होगा आशीष किस तरह से बल्लेबाजी करते हैं। श्री गणेश डेरवली टीम के खिलाड़ी आउटसाइड ऑफ स्टंप बाहर की तरफ निकली, शक की नजर से आशीष मुंडे के तरफ से देखा गया था, पर द्वारकानाथ स्वर्गीय सर ने बताया कि यह सही गेंद थी। यही लाइन और लेन रखनी पड़ेगी अक्षय म्हात्रे को, तब जाकर मुकाबले में वापस आ सकती है कौन टीम। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, वो बढ़िया स्ट्रोक इस बार हवा में है आशीष मुंडे की किस्मत, और ये बड़ी विकेट गोल्डन फिश मैदान के बाहर। लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के खाने के बाद अक्षय म्हात्रे ने अपने आप को संभाला और जिसने 3 छक्के लगाए थे उसका विकेट लेने में कामयाब। बड़ी गेंदबाजी यहां पे देखने को मिली अक्षय म्हात्रे की। यहां से दूसरे विकेट का खात्मा, आउट होने वाले दूसरे बल्लेबाज हम देखेंगे आशीष मुंडे को, जो 20 रन बनाकर मैदान के बाहर हो चुके हैं। टीम का टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 27 रन। सत्ताईस रन बन चुके हैं। नए बल्लेबाज हम प्रणल पाटिल को देखेंगे। आने वाली 13 गेंदें बची और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। क्या लाजवाब क्रिकेट यहां पे देखने को मिला। जब तक आशीष मुंडे मैदान के अंदर थे तब तक रनों की बरसात होती हुई देखी हमने, लेकिन इस बार स्ट्राइक में है दिनेश पाटिल। ये भी उभरते हुए सितारे नहीं कहूंगा, क्योंकि बहुत ही जानकार खिलाड़ी है। बहुत सालों से एक बढ़िया क्रिकेट उनकी तौर से खेलते हुए हमने बहुत मर्तबा देखा है, लेकिन इस वक्त मुसीबत में जो स्थिति है डेरवली टीम की, उससे बाहर निकालना होगा दिनेश पाटिल को, अपने टीम को। बाहर निकले थे बल्लेबाज, हवा में खेला है और ये दूसरी कैच। छक्कों की हाई ट्रिक लगी थी, अब विकेट की हाई ट्रिक होती है क्या, ये देखना जरूरी होगा। ये लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट।
टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 27 रन। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। 11.00 की औसत प्रति ओवर। 12 गेंदें और 22 रनों की जरूरत है। या दरम्यान आपण सन्माननीय सुरेश पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खालापूर विभागामधून त्यांचं इथं आगमन झालेलं आहे। शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही मंडळी सुरेश पाटील साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खालापूर विभाग। तदनंतर आमचे दीपक ठाकूर आहेत उपसरपंच साहेब भातन ग्रामपंचायतीचे, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। बरीचशी मंडळी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला राजकीय क्षेत्रातील मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। तो चलो दोस्तों, आने वाली 12 गेंदें बची है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत, यानी प्रति ओवर 11.00 की औसत। नए गेंदबाज को हम देखेंगे आकाश म्हात्रे को, और सामने है बल्लेबाज दशरथ धुमाल। ये भी बेहतरीन बल्लेबाज जाना जाता है श्री गणेश डेरवली टीम का। दशरथ ऑन स्ट्राइक। 12 गेंदें 22 रन। बढ़िया स्ट्रोक खेला, कवर और ड्राइव में इस गेंद को खेला है। वहां पे खिलाड़ी मौजूद है, काफी बढ़िया फील्डिंग। अपने टीम के लिए 2 रन जरूर बचा है इस खिलाड़ी ने। 2 रनों के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 29 रन। संदेश म्हात्रे, उनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। कैलाशवासी सारिका 11 के प्रोप्राइटर। अब आने वाली 11 गेंदें बची और जीतने के लिए जरूरत है 20 रनों की। टीम का टोटल अगर देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 29 रन। 29, लॉस ऑफ 3 विकेट्स। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार है। आकाश की ये गेंद फिर एक बार एक्स्ट्रा कवर और पॉइंट के बीच में खेला है उसी खिलाड़ी के पास, लेकिन इस बार बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। पहली बार अच्छी कोशिश की गई थी, आउटसाइड ऑफ सम गेंदबाजी कर रहे हैं अक्षय म्हात्रे। अगर आप इस तरह से गेंदबाजी कर रहे हैं सुनील सते, तो आपको फील्डिंग भी उसी तरह से लगानी चाहिए। आपको आउटसाइड ऑफ सम गेंदबाजी करनी है तो एकाध एक्स्ट्रा खिलाड़ी आपको ऑफसाइड में, ये गेंदबाज का तरीका होना चाहिए, गेंदबाज की सोच होनी चाहिए। 10 गेंदें अंतिम बची है, 16 रनों की जरूरत है जीतने के लिए। क्या मुकाबला! पहला मुकाबला बिल्कुल एक तरफा हुआ था, उसके बाद यह मुकाबला बिल्कुल दिलचस्प मुकाबला। 10 गेंदें अंतिम, 16 रनों की जरूरत। देखना होगा किसमें कितना है दम, कौन है पानी कम, कौन जाएगा इस प्रतियोगिता के बाहर और कौन रहेगा अंदर। अंदर बाहर का ये खेल। 10 गेंदें अंतिम और ये देखेगा आउटसाइड ऑफ सम, वाइड गेंद। अब गेंदें बची है 10 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। अब खड़े हो चुके होंगे डेरवली टीम के सपोर्टर्स भी, और खड़े हो चुके होंगे कोन टीम के सपोर्टर्स भी, क्योंकि मुकाबला बिल्कुल फाइटिंग मुकाबला यहां पे, ठस्सन दोनों टीमों के बीच में। इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद, एक वाइड तो एक अच्छी डाली जा रही है, और इस मुकाबले में और रोमांच बढ़ता हुआ। आने वाली अब गेंदें बची है 9 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। आकाश म्हात्रे, एक तरफ है दशरथ धुमाल, दूसरी तरफ हम बल्लेबाज देखेंगे प्रणल पाटिल को। क्या मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। ये क्रिकेट है दोस्तों, और इसका नाम है सरपंच उपसरपंच ट्रॉफी, जो कि पनवेल महानगर पालिका के विरोधी पक्ष नेते प्रीतम दादा म्हात्रे उनके जन्मदिन के अवसर पर इस मुकाबले का आयोजन किया गया था। यह बढ़िया स्ट्रोक, लेकिन इस बार वहां पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगी, दूसरी रन धोखा हो सकता है, रन आउट का चांस, लेकिन यहां पे 2 रन कंप्लीट हुए हैं। मुकाबला अब दिलचस्प। मैदान के बाहर से अरुण पाटिल देखिएगा कितनी जोर से आवाज आ रही है सपोर्टर्स की। ये होते हैं सपोर्टर्स। क्रिकेट खेलने वाले से ज्यादा टेंशन होता है 12वें खिलाड़ी को और सपोर्टर्स को। आने वाली गेंदें बची है 8 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 7-12 तो बहुत देखे हैं, लेकिन 8-13 ये जो समीकरण पहली मर्तबा इस इलाके में 7-12 बहुत समीकरण आता है हरदम, लेकिन अब 8-13, 8 गेंदें अंतिम, 13 रनों की जरूरत। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है। इस बार वो लोअर फुल टॉस गेंद थी, इस बार खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं और गेंद 4 रन, टर्निंग पॉइंट। मी लक्ष्मण भैर कुठे असाल तर आपल्याला सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांनी इथे आमंत्रित केलेलं आहे, बोलवलेलं आहे। या
इस 4 रनों ने मुकाबले में फिर एक बार वापस लाया है डेरवली टीम को, क्योंकि अंतिम गेंदें बची अब 7 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। क्या मुकाबला है! कभी मुकाबला लगता है कौन टीम जीतेगी, तो कभी लगता है डेरवली टीम जीतेगी। ये डॉट गेर, ये और शायद ये विकेट। दशरथ धुमाल को लौटना पड़ेगा। अंतिम गेंदें बची है 6 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मुकाबला दोस्तों! इसी तरह से अगर मुकाबले होते रहेंगे तो दर्शक बहुत खुश होंगे, क्योंकि दर्शकों को चाहिए एक जबरदस्त मुकाबला, एक काठी भरी टक्कर। और ये काठी भरी ये टक्कर यहां पे देखने को मिल रही है कोन और डेलवरी के बीच में। ये जो आप स्पोर्ट्स साइकिल यहाँ पे देख रहे हैं, हमारे अरुण पाटिल माजी सदस्य और अनिल काटावले जो माजी उप सरपंच साहब हैं, उनकी तरफ से, संजय काटावले साहब उनकी तरफ से दी गई है। उनका भी स्वागत करेंगे। सुनील सते ग्राम पंचायत सदस्य, किरण सते है उनकी तरफ से, जो कि फील्डर सुधीर भोयर उनकी तरफ से कूलर दिया गया है। तो ये बहुत बड़ी उपलब्धि है। संतोष भोयर माजी उप सरपंच और सुधीर जुमारे युवा कार्यकर्ता उनकी तरफ से बल्लेबाज के लिए ट्रॉफी दी जा रही है। दीपक ठाकुर उनकी तरफ से जो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी है वो दी जा रही है। उसके बाद नरेश भोयर उनकी तरफ से गेंदे सभी टीमों के लिए दी जा रही है। भास्कर भोयर उनकी तरफ से बहुत बड़ी गिफ्ट है, 4 दिनों का खाना उनकी तरफ से दिया जा रहा है। और हरिभाऊ गायकर और हेमंत पाटिल साहब उनकी तरफ से पीने के पानी की व्यवस्था यहाँ पे की गई है। और चंद्रकांत भोयर जिनकी तरफ से जो कि सम्मान चिन्ह हमें देखने को मिले हैं। तो चलो दोस्तों, आप मुकाबले की तरफ बढ़ते हैं। 6 अंतिम गेंदें, जीतने के लिए 9 रन। गेंदबाजी के लिए अंतिम गेंदबाजी करेंगे नितिन म्हात्रे और बल्लेबाज है, स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज प्रणल पाटिल। प्रणल पाटिल, अंतिम 6 गेंदें, 9 रनों की जरूरत। पहली गेंद नितिन म्हात्रे की, ये गेंद ऑन साइड में खेली है, वहां पर खिलाड़ी मौजूद जरूर रहेंगे। ओ माय गॉड, ये 4 रन और ये बिल्कुल खराब फील्डिंग, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। और यहां पे देखिएगा आप, गेंदें बची है 5 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 4 रनों ने वापस लाया है यहां पे। तीसरे अंपायर की मांग की गई है। हमारे प्रवीण भोयर तीसरे अंपायर के लिए मैदान में दाखिल हो चुके हैं। अब गेंदें बची है 5 और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 2 चौवे लगातार 2 चौवे लगाए गए थे बल्लेबाजी के तौर पर डेरवली टीम द्वारा, और उसी 2 चौवों ने टर्न किया है इस मुकाबले को। फाइटिंग मुकाबला, 5 अंतिम गेंदें, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। यह आगाज है सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2022 का दोस्तों। क्या शानदार क्रिकेट! एक तरफ डेरवली तो एक तरफ कौन टीम को देखेंगे। 5 अंतिम गेंदें बची है, 5 रनों की जरूरत। अब भी मुकाबला बैलेंस है, न जीती है यहां से डेरवली टीम, न हारी है यहां से कौन टीम। मुकाबला अंतिम गेंद तक चलेगा, इसमें कोई दो राय नहीं है। नितिन तैयार, हियर इज नेक्स्ट वन। स्लोवर टाइप की इस गेंद के ऊपर फाइन लेके रीजन में इस गेंद को खेल दिया। गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। और इस मुकाबले को लगभग जीत के दरवाजे खुल चुके हैं डेरवली टीम के लिए। अंतिम 1 गेंद, माफ कीजिएगा, अंतिम 4 गेंदें और जीतने के लिए 1 रन की जरूरत। कंपलसरी चेसिंग है, मुकाबला बिल्कुल नजदीक है। थोड़ी थोड़ी गलतियां इस मुकाबले में वापस लेके गई है कौन टीम को। और क्या लाजवाब पारी यहाँ पे देखने को मिली बल्लेबाजी करते हुए। यहाँ पे आशीष मुंडे की लाजवाब पारी ने इस मुकाबले में वापस लाया है डेरवली टीम को, क्योंकि उन्होंने 20 रन खेले थे मात्र 7 गेंदों के ऊपर, जिसमें 3 छक्के शामिल थे, छक्कों के हाई ट्रिक शामिल थी। उसके वजह से आज डेरवली टीम एक अच्छी पोजीशन पर। अभी दो चौवे लगाए गए बल्लेबाज प्रणल, उनकी भी तारीफ करना चाहूंगा। 2 गेंदों के ऊपर 8 रन बनाए थे। अब नामुमकिन सा टारगेट हो चुका है कौन टीम के लिए। 4 अंतिम गेंदें और 1 रन की जरूरत है। इस बार देखिएगा, अंपायर के पास शक की नजर से देखा था। डॉट गेंद की समाप्ति, अंतिम 3 गेंदें बची है, जीतने के लिए 1 रन की जरूरत।
3 गेंदे, अंतिम 1 रनों की जरूरत है। दूर वाली छोर से गेंदबाज फिर एक बार तैयार है। राइट आर्म राउंड विकेट, नितिन म्हात्रे गेंदबाजी करेंगे। फुल टॉस गेंद, ये देखिएगा करने गए थे कुछ और हो गया था कुछ, लेकिन कैसे भी हो 22 के रूप में रन विनिंग रन आई और इसी के साथ इस मुकाबले को जीता है श्री गणेश डेरवली टीम ने। और इस प्रतियोगिता के बाहर गई कोन टीम के लिए भी हार्दिक बधाई देना चाहूंगा। दोनों टीमें शेक हैंड करके मैदान से बाहर निकलेगी और मैन ऑफ द मैच के लिए यहां पे बुलाना चाहूंगा 7 गेंदों के ऊपर